नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मृत्यू म्हणजे शेवट नाही. तू ज्या क्षणी शरीर सोडून जातोस ना, त्याच क्षणी एक नवीन दरवाजा, एक नवीन प्रवास, एक नवीन सत्य तुला समोर उभा राहत असतं. आणि त्या क्षणी आत्मा कोणाकडे धाव घेतो हे तुला माहीत आहे का? तू कल्पनाही करू शकणार नाहीस, कारण त्या एका क्षणात आत्मा 3 जग पाहत असतो. ज्याच्यावर त्याचं प्रेम असतं, ज्याला तो भेटू इच्छितो, ज्याच्याशिवाय त्याच्या हृदयात अपूर्ण प्रश्न असतात, तोच त्याला प्रथम बोलवत असतो. ही गोष्ट फक्त कथाच नाही बाळा, ही वास्तव्य आहे म्हणतात स्वामी. चला तर पाहूयात की आपण नेमकं आत्मा कोणाला शोधतो, मृत्यूनंतर काय आहे सत्य हे आपण जाणून घेऊयात. पहिली गोष्ट आहे मृत्यूची पहिले 40 सेकंदाची अनुभूती. स्वामी म्हणतात, बाळा, शरीर शेवटचा श्वास घेते त्या क्षणी आत्मा शरीराच्या वर 3 ते 4 फूट उंच तरंगत असते. तो स्वतःकडे पाहत असतो. धावत असलेले नातेवाईक, पळणारे डॉक्टर, रडणाऱ्याचे घरचे, हे सगळं आत्मा स्वच्छ आणि शांत दृष्टीने पाहत असतो. क्षणभर त्याला कळतही नाही की माझं शरीर खाली पडलेलं आहे आणि मी वर कसा. पण याच क्षणी सुरुवात होते खरी अनुभूतीची. आत्मा विचार करत नाही, तो समजून घेत असतो. आत्मा बोलत नाही, तो अनुभव घेत असतो. आत्मा पाहत नसतो, तो सर्वांना काही जाणून घेत असतो. आत्म्याची पहिली शोधयात्रा सुरू होते ती मी कोणाला भेटू यापासूनच. मृत्यूनंतर लगेचच आत्मा एका गोष्टीकडे धाव घेत असतो, ती म्हणजे ज्यांचं भावनिक आकर्षण सर्वात प्रखर असतं त्याच्याकडे. ज्याच्यावर तो खूप प्रेम करत होता त्याच्याकडे धाव घेत असतो. ज्याच्याशी त्याचे दारुण राग, न सोडलेली वेदना होती ना, त्याच्याकडे तो धाव घेत असतो. किंवा ज्याच्याशी बोलणं अजून बाकी होतं त्याच्याकडे धाव घेत असतो. म्हणूनच आत्मा मृत्यूच्या क्षणी देवाकडे धावत नाही, तो त्याच्या भावनांकडे धावत असतो. एखादा व्यक्ती आईवर प्रचंड प्रेम करत असतो, तो आईलाच पहिल्यांदा शोधतो. एखादा व्यक्ती ज्याच्यावर राग धरून ठेवलेला असतो, तो रागाला पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे धाव घेत असतो. एखाद्याचं प्रेम जर अधुरं असेल तर तो त्याच भावनेला आलिंगन देण्यासाठी जात असतो. हे का होतं? कारण मन संपतं पण आपल्या भावना कधीच संपत नाहीत भक्तांनो. भावनांची पहिली धावपळ म्हणजे धावपळ झाल्यावर आत्म्याच्या आजूबाजूला एक प्रकाश दिसू लागतो. तो प्रकाश कुठून येतो? तर हा प्रकाश पूर्वजांचा असतो. कधी आईवडिलांचा तर कधी आजी आजोबांचा. कधी कुणी दूरचे पण आध्यात्मिकदृष्ट्या बलवान नातेवाईक आपले असतात. हे पूर्वज आत्म्याला एकच संदेश देत असतात की चला, आता तुझा प्रवास सुरू झाला आहे. भक्तांनो, आत्मा 3 मार्ग बघत असतो. त्याचे 3 दरवाजे उघडत असतात. आत्म्यासमोर 3 प्रकारचा मार्ग उघडत असतो. तो म्हणजे पहिला आहे अंधाराचा मार्ग, जिथे काहीच दिसत नाही, फक्त धूसरता असते. हा त्या आत्म्यांसाठी असतो ज्यांनी आयुष्यात फक्त राग, सूड, नको असलेली कर्म जमा केलेली असतात. त्यांच्यासाठी हा मार्ग असतो अंधाराचा मार्ग. आणि दुसरा मार्ग असतो धूसर प्रकाशाचा मिश्र मार्ग. म्हणजेच हा सरासरी जीवन जगणाऱ्यांसाठी ना फार चांगला असतो ना फार चुकीचा. त्यांना माध्यम अवस्था ठेवण्यासाठी हा मार्ग मिळालेला असतो, धूसर प्रकाशाचा मार्ग. आणि तिसरा मार्ग म्हणजे उजेडाचा मार्ग, तेजस्वी मार्ग. हा त्या आत्म्यांसाठी असतो जे भक्ती, सत्य आणि प्रेमाने जगलेले असतात. याला देवदूतांचा मार्ग असे म्हणतात. हे मार्ग आत्म्यासाठी उघडलेले असतात. भक्तांनो, आत्मा जीवनाचा फ्लॅशबॅक पाहत असतो. मृत्यूनंतर 3 ते 7 मिनिटात आत्म्याला संपूर्ण आयुष्य एका क्षणात दिसून जातं. जसं की एखादं सिनेमाचं रील चाललं आहे तसं. पण यात न्याय नाही, शिक्षा नाही,
फक्त समज असते. आत्मा पाहत असतो की मी कोणाकोणाला दुखावलं, कोणाकोणाला आनंद दिला, किंवा मी कोणाचं मन तोडलं, मी कोणावरती प्रेम केलं, मी कोणावर अन्याय केला. अगदी सूक्ष्मातले सूक्ष्म, लहानातले लहान, एक शब्द, एक नजर, एक स्पर्श, सगळं त्याला जाणवून देत असतं. आत्मा ज्यांना शोधतो ना, ते 7 प्रकार असतात भक्तांनो. त्यातलाच पहिला म्हणजे ज्यांनी त्याला खूप प्रेम दिलेलं असतं. दुसरा, ज्यांनी त्याचं मन दुखावलेलं असतं. आणि तिसरा आहे ज्याचं त्याच्यावर देणं बाकी असतं. आणि चौथा आहे ज्याचं त्यांच्याकडे देणं बाकी आहे, ज्याचं अपूर्ण कर्म त्यांच्याशी जोडलेलं आहे. आणि 6वं आहे ज्याच्यावर त्याचा खूप राग आहे. आणि 7वं म्हणजे ज्याच्याबद्दल त्याला अपराधी वाटत असेल. हेच 7 नातेसंबंध आत्म्याला पुन्हा जन्मात आपल्या बांधत असतात भक्तांनो. चला तर आता आपण जाणून घेऊयात की आत्मा घरात फिरतो का? तर हो, पहिल्या 9 दिवसात मृत्यूनंतर आत्मा आपल्या घराभोवती, आपल्या प्रिय व्यक्तींजवळ, त्यांच्या वस्तूवर, त्यांच्या जे काही वस्तू असतील, त्यांचे प्रिय लोक जे असतील, किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला फिरत असतात. ते आवाज करत नाहीत, पण स्पर्शासारखा आपल्याला अनुभव येत असतो. कधीकधी अचानक वारा आला तर आपल्या पाठीमागे आहेत, जणू असा भास होतो. कधीकधी दिवा लुकलुकतो, आपल्याला तिथे त्यांची अस्तित्व असल्यासारखं जाणवतं. कधी कोणाला त्याची आठवण तीव्रपणे येते. हे संकेत याच अवस्थेतले असतात. मृत्यूनंतर 10 ते 13 दिवस आत्म्याचा निर्णय काल असतो. या काळात आत्मा ठरवत असतो तो पुढे जाईल की अडकून राहील. अडकलेले आत्मे हे ज्यांची भावना प्रखर असते, प्रचंड असते प्रखर. पुढे जाणारे आत्मे हे ज्यांना विकृती मिळालेली असते. भक्तांनो, यमदूत म्हणजे नेमकं काय? यमदूत म्हणजे कोण? तर लोकांच्या मनात भीती असते की यमदूत म्हणजे भयंकर रूप. पण भक्तांनो, यमदूत म्हणजे ऊर्जा. ते आपल्याला घाबरवत नाहीत, ते त्याला मार्ग दाखवत असतात. जे अडकलेले आहेत त्यांना योग्य मार्गावर नेत असतात. मृत्यूनंतर 13 ते 40 दिवस आत्म्याचे निरीक्षण होत असते. या काळात आत्मा शांत अवस्थेत असतो. तो काही करू शकत नाही, काही बदलूही शकत नाही. पण तो फक्त जाणून घेऊ शकतो की या काळात तो स्वतःला पूर्णपणे समजून घेत असतो की मी कोण होतो, मी कसा जगलो, आणि मला आता कुठे जायचं आहे. हे सर्व मृत्यूनंतर आत्मा निरीक्षण करत असतो स्वतःचं. भक्तांनो, पितृलोक म्हणजे अंतिम थांबा नसतो. लोक समजतात की पितृलोक म्हणजे शेवट असतो, पण नाही, तो फक्त मध्य टप्पा आहे. इथून आत्म्यावर 3 निर्णय घेतले जातात. पहिला म्हणजे पुनर्जन्म, ते असतात कर्मानुसार. दुसरा आहे उच्च आणि सूक्ष्म जगात प्रवेश. आणि तिसरा म्हणजे आध्यात्मिक एकतेकडे वाटचाल करणे. भक्तांनो, पुन्हा जन्म का मिळतो? तर जन्म मिळतो कारण आत्म्याने जे अधुरं ठेवलेलं काम असतं, जे त्याचं शिकायचं अजून बाकी आहे, किंवा जे चुका सुधारायच्या आहेत, ते पूर्ण करणे आवश्यक असते. कर्म म्हणजे शिक्षा नाही, ते एक संधी असते. स्वामी म्हणतात, स्वामींची कृपा आत्म्याला कशी मदत करत असते? तर बाळांनो, म्हणतात स्वामींचं नाव घेतलेला मनुष्य मृत्यूनंतर कधीही अडचणीत राहत नाही. कारण स्वामींनी एक वचन दिलं आहे की माझं नाव ज्या ओठांवर, त्या आत्म्याला अंधार दिसणारच नाही. भक्ती म्हणजे भीती कमी करणे. भक्ती म्हणजे प्रकाशाच्या मार्गाने आत्म्याला नेणे. मृत्यूनंतर आत्म्यासोबत घडणाऱ्या 10 सूक्ष्म घटना आहेत. ते आपल्याला दिसून येत नाहीत, पण आपण तेच जाणून घेऊयात. पहिली घटना म्हणजे शरीराची तुटलेली दोरी आपली.
वेळ आपला थांबल्यासारखं वाटतं. आवाज असा मंद होतो. घरचे लोक जवळ असूनही दूरवर दिसतात. आपलं शरीर हलकंसं जाणवतं. भावनांचा भार आपला कमी होत असतो आणि उजेड वाढत असतो. पूर्वज दिसू लागतात आणि कर्मजाळं आपलं उलगडत असतं आणि आत्मा आपला शांत होत जातो. हे होते 10 सूक्ष्म घटना जे आपल्याला दिसत नाहीत. मृत्यूनंतर आपल्यासोबत घडणाऱ्या ह्या 10 सूक्ष्म घटना आहेत. स्वामी म्हणतात की, बाळा, मृत्यूची भीती बाळगू नकोस. मृत्यू हा शेवट नाही, तो तर तुझ्या खऱ्या प्रवासाची सुरुवात आहे. शरीराचा अंत होतो पण आत्मा कधीच मरत नाही. आत्म्यावर स्वामींचं नाव असलं की अंधार कधीही त्याच्याजवळ येत नाही. भक्तांनो, आपण इतकं सगळं ऐकलं, आत्म्याचा प्रवास समजून घेतलात आणि आता एक गोष्ट तुमच्या हृदयात कायम ठेवा की मृत्यू येतो, आपलं शरीर थांबतं, पण आत्मा कधीच थांबत नाही. स्वामींचं नाव जिथे असतं ना, तिथे अंधाराला जागाच उरत नसते. माणूस जगताना किती वादळ पाहतो, किती वेदना सहन करतो, किती मनातून तुटतो, किती वेळा तर उभा राहतो, पण शेवटी आत्म्यात फक्त प्रेम, शांतता आणि स्वामींची कृपा उरत असते. जीवनात कधी घाबरू नको बाळा, असं स्वामी सांगतात. कधी एकटं वाटलं तर ते डोळे मिटा आणि मनात म्हणत राहा, स्वामी माझा हात धरा. इतकं पुरेसं आहे. तुझ्या आत्म्याभोवती संरक्षणाचं कवच तयार होईल. कुठलीही भीती जवळ येऊ शकत नाही. आणि हो, ही माहिती फक्त ऐकण्यासाठीच नाही, तिला मनात ठेवण्यासाठी आहे. स्वतःला दररोज सांगा की मी फक्त शरीरच नाही, मी पण एक आत्मा आहे आणि माझ्यावर स्वामींची सावली आहे. या विश्वासानेच जगलात ना, की मृत्यूचं रहस्य आणि जन्माचं रहस्य आणि जीवनाचा मार्ग सगळं स्वतःच समोर येत असतं. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या इतर भक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.